राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे। रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून तर उत्तम जानकर यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेणार आहेत। बावनकुळे अचानक नाशिकच्या दौऱ्यावर गेल्यानं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। विधानसभा निवडणूक लढवण्याचा फॉर्म्युला जुळला नाहीतर सुपडा साफ केला असता असा टोला मनोज जरांगे यांनी लगावलाय। पुढील आंदोलन आझाद मैदानावर होणार असून मुख्यमंत्री कोणाचाही होऊ दे आरक्षणाचा लढा सुरूच राहणार असंही जरांगे यांचं म्हणणं आहे। महायुतीत समन्वयाचा कोणताही अभाव नाही। मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय मोदी शहा घेतील। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या। भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। इतकं मोठं बहुमत असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर करण्यास उशीर का केला जातोय असा प्रश्न संघाकडून विचारण्यात येतोय। सत्ता स्थापनेच्या चर्चांमध्ये संघाची अजिबात नाराजी नाही। संघ या भानगडीत पडत नाही। भाजपमध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी वेळ लागतो, यात संघाची भूमिका अजिबात नाही अशी प्रतिक्रिया संघविचारक वसंत काणे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावातून मुंबईत पोहोचले। गेल्या 3 दिवसांपासून तब्येत बरी नसल्यानं शिंदे त्यांच्या दरे या गावी आराम करण्यासाठी गेले होते। महायुतीला बहुमत मिळून सुद्धा अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही, यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली। नवरदेव आणि नवरी ठरले, लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे असं म्हणत रोहित पवार यांनी या सगळ्या विषयावरून महायुतीला चिमटा काढला। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, पण शिंदेंनी सत्तेत राहून काम करावं अशी आमची इच्छा असल्याचं विधान भरत गोगावले यांनी केलंय। काही झालं तरी शिंदेंनी सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह असेल असं गोगावले म्हणाले। चांदिवली विधानसभा मतदारसंघात मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून सूरजसिंग ठाकूर यांनी नसीम खान यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। दरम्यान चांदिवलीतून उमेदवारी मागितल्यानं आपल्या विरोधात षडयंत्र रचून नसीम खान यांनी खोटे आरोप केल्याचा दावा सूरजसिंग ठाकूर यांनी केलाय। नरेंद्र मोदी एकदा निवडणूक हरले तर पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत, पण आपण हरून सुद्धा जिंकण्यासाठी उभे आहोत। 132 जागा जिंकले म्हणून तुमच्या मर्जीनुसार राज्य चालणार नाही, तर संविधानानुसार राज्य चालेल असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी महायुतीला टोला लगावला। भांडूपमध्ये उभाठाचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या कार्यालयाजवळून शिवसेनेचे विजयी उमेदवार अशोक पाटील यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळेला जल्लोष करत उभाठा पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाला, यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीवर अविश्वास दाखवला जातोय, याचं निवडणूक आयोगाला निरसन करावं लागेल, अन्यथा न्यायालयीन लढा लढला जाईल असा इशारा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिलाय। खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी घेतली आहे। प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापुरातील 3ही जागी पराभव झाला असा आरोपही त्यांनी केला आहे। नाना पटोले यांनी 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं नाही आणि ईव्हीएमला दोष देतात असं म्हणत परिणय फुके यांनी पटोले यांना टोला लगावलाय। ईव्हीएमवर शंका असेल तर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, भाजपचे अविनाश ब्राह्मणकर निवडून येतील असं आव्हान परिणय फुके यांनी पटोले यांना दिलंय। आपण नाना पटोले यांचे शिपाई नसून राहुल गांधी यांचे शिपाई आहोत असं म्हणत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला, तर नागपूरमधील पक्ष संघटनेवर त्यांनी शंका उपस्थित केली। तिसऱ्यांदा निवडून आलेले चांदवडचे भाजपचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मेळावा घेत मतदारांचे आभार मानले। मतदारसंघात जलसिंचन योजना राबवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं।
बीड शहरात शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळेला बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं। बीड जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंगचा पायंडा पाडल्याचं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावला। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला आहे। पालघर मनसेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत तो गंभीररित्या जखमी झालाय। समीर मोरे यांच्या भावावर काही गुंडांनी कोयत्यानं हल्ला केला। दरम्यान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करवण्यात आला असा आरोप मोरे कुटुंबियांनी केला आहे। महाविकास आघाडीचे 29 उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप करून निवडणुका जिंकल्या गेल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत पाथर्डी तहसील कार्यालयाच्या बाहेर शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। रोहित पवार यांच्या उपस्थितीत ईव्हीएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम बंदीची मागणी करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाहीत, यात टॅम्परिंग केलं जाऊ शकतं असाही आरोप सुनील केदार यांनी केला। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी इथल्या ग्रामस्थांनी फेरमतदान चाचणीसाठी कर्मचारी मिळावेत अशा मागणीचा अर्ज केला। प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रतिनिधींनी कोणत्याही लेखी किंवा तोंडी तक्रार न केल्यानं आता निवडणूक प्रक्रिया संपल्याचं कारण देत तहसीलदारांनी हा अर्ज फेटाळून लावला। आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी बीडमधील बंजारा समाजानं केली आहे। बंजारा समाजातील नागरिकांनी तुळजापूरपर्यंत पायी दिंडी काढत भवानी मातेला साकडं घातलं। पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी भिडे गुरुजींची भेट घेतली। आमदार म्हणून निवडून आल्यानं मांडेकर यांनी सदिच्छा भेट घेतली। त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। नंदुरबार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या 33 रुग्णवाहिकांचं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं। या व्यतिरिक्त नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागातल्या गावांसाठी बोट ॲम्ब्युलन्स आणि आणखी 22 रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे। बारामती मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती। या लढतीत युगेंद्र पवार यांचा पराभव झाला। या पराभवानंतर काटेवाडीतून युगेंद्र पवार यांनी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी अजित पवार भेटले तर त्यांचं अभिनंदन करू असं वक्तव्य त्यांनी केलं। महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन उपराजधानी नागपुरात होणार आहे। 16 ते 21 डिसेंबरच्या दरम्यान हे हिवाळी अधिवेशन पार पडेल। पहिलंच अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडणार आहे। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा चांगलाच टोला लगावलाय। एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे, म्हणूनच ते स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाही भेटत नाहीत असा टोला त्यांनी लगावला। एकनाथ शिंदे नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही। नाराज हा शब्द त्यांच्या जीवनातच नाही, ते एक वेगळंच रसायन आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि त्यांनी सत्तेतच राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा असल्याचं गुलाबराव पाटील यांनी नमूद केलं। तर एकनाथ शिंदे जे सांगतील तेच आम्ही करू असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि इतर 2 पक्षांचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असा दावा अजित पवार यांनी केलाय। मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे। संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। बावनकुळे यांना राज्यपालांचे अधिकार दिलेत का असा प्रश्न करत शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊत यांनी महायुतीसह बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय। विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटले, मात्र अद्यापही सरकार स्थापनेचा दावा का केला गेला नाही असा थेट प्रश्न संजय राऊत यांनी केलाय। तर या सगळ्याला चंद्रचूड जबाबदार आहेत अशी टीकाही त्यांनी केली। 2 दिवसांपूर्वी नवी दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचं वृत्त रवींद्र चव्हाण यांनी फेटाळून लावलंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मी डोंबिवली या माझ्या विधानसभा मतदारसंघातच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
पालघर जिल्ह्यातील मनसेच्या पराभूत उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। शैलेश भुटकडा, नरेश कोरडे, सचिन शिंगाडे यांच्यासह विजय वाडिया हे सगळेजण राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते। एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भिवंडीतल्या महिलांनी एकवीरा मातेच्या चरणी साकडं घातलं। शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना या महिलांनी केली। OTT प्लॅटफॉर्मवर असलेल्या नेटफ्लिक्सवर सिकंदर का मुकद्दर या चित्रपटात फ्लेमिंगो पक्ष्यांचं चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता। यावर पर्यावरणवादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% खाली असणारा समाज नष्ट होतो असं शास्त्र सांगतं असं म्हणत त्यांनी चिंताही व्यक्त केली। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर या फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या काही भागात परिणाम होऊ शकतो अशी शक्यता आहे। बदलापूरच्या सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे। अपघातात किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णाला भुलीचं इंजेक्शन देताना अतिरिक्त डोस दिल्यानं प्रवीण यांचा मृत्यू झाला आहे। लातूर जिल्ह्यातील खरोसा शिवनी मार्गाची दुरावस्था झाली, यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडलेत। नवीन रस्ता तातडीनं मंजूर करावा अशी मागणी केल्यानंतर रस्ता तर मंजूर झाला, मात्र ठेकेदारानं जुन्या रस्त्यावरतीच नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली। दरम्यान स्थानिकांनी ही बाब निदर्शनास आणली असून संबंधित कामाच्या दर्जाची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचा हंगाम तेजीत आहे। बफर क्षेत्रात सहज होणारं वाघाचं दर्शन आणि वाढीव संख्येतील पर्यटक तसंच जिप्सी बस यामुळे पर्यटकांची बफर क्षेत्राला मोठी पसंती मिळते। मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली। मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर ही कोंडी झाल्याचं कळतं। बारामतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ऊस गळीत हंगाम सुरू झालाय। अशात ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांच्या चिमुकल्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। बैलाच्या जुंपणीला झोळी बांधून हा चिमुकला आनंदात झोका घेताना दिसतोय। नंदुरबारमधल्या अक्कलकुवा आणि खापरमध्ये शिवसेनेच्याकडून बंद पुकारण्यात आला। दरम्यान दुसऱ्या गटानं आमशा पाडवी यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला आणि जोरदार घोषणाबाजी केली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली समुद्र किनाऱ्यावर जोरदार भरती आली, मात्र भरतीच्या वेळेला किनाऱ्यावर भरधाव वेगानं कार चालवणाऱ्या तरुणांना त्यांची स्टंटबाजी अंगलट आली। कार समुद्रात अडकली। इथल्या स्थानिकांच्या मदतीनं या अतिउत्साही तरुणांची गाडी अखेर बाहेर काढण्यात आली। नंदुरबारमधील अक्कलकुवा इथे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे पडसाद उमटले। एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा खोटा असल्याचं सांगत शिवसेनेकडून अक्कलकुवा आणि खापरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। महानगरपालिकेची परवानगी न घेता बॅनरबाजी करणाऱ्यांवर अकोला मनपा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आहे। अकोट फैल आणि सिटी कोतवाली पोलीस स्थानकाच्या हद्दीत अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ यांच्या शासकीय निवासस्थानी गोंधळ घालणाऱ्या वंचितच्या 8 कार्यकर्त्यांचं वंचितमधून 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांनी दिली आहे। सोयाबीनला सध्या हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी संघटना अडचणीत आहे। दरम्यान सोयाबीनचे दर वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीन विक्रीसाठी बाजारात नेलेलं नाही। बीड जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामात दमदार पाऊस झाल्यानं तुरीचं पीक जोमात आलंय। तबलवाडीमध्ये शेतकरी धोंडे यांनी तूर लागवडीत तांत्रिक पद्धतीनं शेती केल्यानं तुरीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातले नागरिक गर्दी करतात। उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 6 अंशांच्या खालती आलाय। जळगावच्या 40गाव तालुक्यात कडाक्याची थंडी आहे। शेकोट्या पेटायला सुरुवात झाली। शहरात जागोजागी पेटलेल्या शेकोट्यांच्या भोवती थंडीपासून बचाव करण्यासाठी
आबालवृद्ध गर्दी करतायत. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकलेत. फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी वापस आना पडेगा अशा आशयाचे बॅनर लावले. सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर हल्ला करण्यात आला. आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात मध्यस्थी करत असताना हा हल्ला झाला असून यात शिवसेनेचे पदाधिकारी मतीन काझी जखमी झाले आहेत. जळगावच्या पाचोरा तालुक्यात एकाच रात्री 6 घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी तब्बल 6 बंद घरं फोडली आणि 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसंच चांदी आणि अन्य दागिने रोख रक्कम मिळून काही लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे स्थानिक पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी केली जाते. लातूरच्या MIDC परिसरात हॉटेल उत्सव इथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला चोरट्यांनी 30 तोळे सोनं लंपास केलं. ही सगळी घटना CCTVत कैद झाली आहे. MIDC पोलिसांच्याकडून आरोपींचा शोध सुरू आहे. रत्नागिरीतल्या सावर्डेत खैराच्या लाकडाचा अवैधरित्या साठा ठेवणाऱ्या 3 कंपन्यांवर नाशिकच्या वन विभागानं कारवाई केली. या कारवाईत 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्ता गिलबिले यांच्यावर अज्ञात तरुणानं धारदार शस्त्रानं वार करत त्यांची हत्या केली. या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चाळीसगावातील घाट रोडवर भोई गल्ली परिसरात घराच्या समोर लावलेल्या दुचाकीची चोरी झाली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही सगळी घटना CCTVत कैद झाली आहे. अलिबाग समुद्रकिनारी किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली. मद्यपान करत असताना बाटलीचा आवाज आला आणि यातून वाद सुरू झाला. यानंतर 5 जणांच्या टोळक्यानं मितेश पाटील या व्यक्तीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुर्भे सेक्टर 22 मधील 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. दरम्यान अगरबत्तीचं गोदाम असलेल्या बंद खोलीत ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर सावली शहराच्या जवळ एसटी बसला मोठा अपघात झाला. स्टेअरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं बस रस्त्याच्या कडेला गेली. मात्र चालकानं प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जामनेरपुडा भागात एका घराला मोठी आग लागली. घरातल्या दिव्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या आगीमुळे घरातलं सगळं साहित्य जळून खाक झालं आहे. दरम्यान शासनानं तातडीनं काही मदत करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या हद्दीत रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वनविभागानं घटनास्थळी दाखल होत बिबट्याचं शव ताब्यात घेतलं आहे. कल्याणमधल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीला स्थगिती देण्यात आली आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या कामासाठी 12.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे 12.5 कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत. मात्र उर्वरित कामाला स्थगिती दिल्यानं शिवसैनिक आक्रमक झाला आहे. नवी मुंबईत एका मद्यधुंद व्यक्तीनं पोलिसांना फोन करून शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. पुण्यात वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावं याकरता राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्याकडून काळजी घेण्यात आली आहे. वाघ सिंहांच्यासाठी हीटर आणि लाकडी पाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी हीट लॅम्प आणि ब्लँकेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.